ओके, रणभूमी नावाची आपली लेक्चर सिरीज चालू झालेली होती. त्या लेक्चर सिरीज मध्ये सर्कल आपण चॅप्टर घेतलेला होता. 14 मार्काचा चॅप्टर आहे. महाराष्ट्र स्टेट बोर्डला फार गरजेचा चॅप्टर आहे. तो चॅप्टर आपण सुरू केला होता. त्या चॅप्टरचे पहिले जे काही इम्पॉर्टंट कन्सेप्ट होत्या ते आपण लास्ट लेक्चर मध्ये काय केलं होतं बाबा पाहिलं होत्या. परंतु काय बाबड्या, तू काल काय खाल्लं हे तुला आठवत नाही. तुझ्या मेंदूला दरवेळेस इंजेक्शन द्यावं लागतं, मग त्याचे स्पंदन निर्माण होते, मग तुला कळतं का नेमकं काय चालू आहे. त्यासाठी काय करतो, 1-2 मिनिटं स्पंदन निर्माण करतो. जे काय झालंय ते परत एकदा सांगतो. आता लास्ट लेक्चर मध्ये जे झालं होतं त्याची एक छोटीशी रिव्हिजन देतोय मी तुम्हाला. सुरुवातीला काय बघितलं होतं आपण, रॅडियस बघितली होती बरोबर. रॅडियस नंतर काय बघितलं होतं रे, डायमीटर म्हणजे काय बघितलं होतं, कॉर्ड काय असते बघितलं होतं. त्याच्यानंतर टँजंट काय असती, त्याच्यानंतर काय बघितलं होतं रे आपण, सिकॅन्ड काय असते ते बघितलं होतं. त्यानंतर आर्क ऑफ ए सर्कल, आर्क कसा मेजर केला जातो, अँगल कसा ड्रॉ केला जातो, व्हर्टायसेस काय असतं अँगल मध्ये, आर्म्स कसे रोल प्ले करता, सेंट्रल अँगल काय असतो, या सगळ्या बेसिक गोष्टी मी लास्ट लेक्चरला सांगितलेल्या होत्या. आता आज आपलं टास्क काय होतं रे, त्यानंतर आपण काय बघितलं होतं, एक थेरम बघितला होता. पहिला थेरम कोणता होता, टँजंट सेगमेंट थेरम. त्याच्या आधी आपण पाहिला होता टँजंट थेरम. आता टँजंट थेरम मध्ये काय बघितलं होतं आपण, की जी काही तुमची टँजंट असते ती तुमच्या रॅडियसला काय असते रे, परपेंडिक्युलर असते. तो थेरम पेपरला विचारला जात नाही, त्याच्यामुळे तो आपल्याला करायचा नव्हता. फक्त काय लक्षात ठेवायचं होतं, त्याचं स्टेटमेंट लक्षात ठेवायचं होतं. त्यानंतर नेक्स्ट काय बघितलं होतं बाळांनो आपण, टँजंट थेरम झाल्यानंतर आपण काय पाहिलं होतं, सेकंड काय बघितलं होतं आपण, कॉन्व्हर्स ऑफ टँजंट थेरम. कॉन्व्हर्स ऑफ टँजंट थेरमचं ही आपल्याला काही घेणं देणं नव्हतं, त्याला कुणीही विचारित नाही. मग मेन मुद्दा काय होता आपला, ह्या चॅप्टर मधला पहिला थेरम जो की पेपरला विचारला जातो तो आपण बघितला होता. त्याचं नाव काय होतं बाळांनो, टँजंट सेगमेंट थेरम. ओके, किती मार्काला विचारला जातो रे बाबड्या, 3 मार्काला हा थेरम विचारला जातो. तू तिकडं काय कर काय नको करू मला माहित नाही, परंतु जर 10वीला तुला चांगले मार्क पाडायचे असतील, सगळ्यांना खुश करायचं असेल, चांगल्या कॉलेजला तुला जर वाटत असेल माझं ऍडमिशन व्हावं जाऊन 11वीला, तुला हा थेरम करावा लागेल, त्याच्याशिवाय पर्याय नाही. सोप्या भाषेत कसा लक्षात ठेवायचा, कसं ध्यानात ठेवायचं, कसं करायचं, काय करायचं, सगळं लास्ट लेक्चरला तुला सांगितलेलं होतं. आता आपल्याला बघायचा होता पुढचा मुद्दा, तो म्हणजे काय रे, जेवढं गाबाळ आपण आतापर्यंत पाहिलं त्याचा वापर कसा करायचा यावरती आपल्याला आजचं लेक्चर डिपेंड आहे. आता आजच्या लेक्चर मध्ये सुरुवात करताना आपण काय बघणार आहोत, ह्या सर्कल चॅप्टरला इक्वली डिव्हाइड केलेलं आहे बरोबर. किती पार्ट मध्ये इक्वल डिव्हाइड केलेलं आहे रे, 5 इक्वल पार्ट मध्ये डिव्हाइड केलेलं आहे. आता त्यापैकी जो पहिला पार्ट आहे तुमच्या एक्झाम साठी तो पूर्ण डिपेंड आहे तुमचा टँजंट थेरम वरती आणि टँजंट सेगमेंट थेरम वरती. या दोन गोष्टी जर तू शिकला बाबड्या, तुझे 3 ते 4 मार्क झाले फिक्स. ठीक आहे, मग आज आपण सुरुवात करणार आहोत टँजंट थेरम वर किंवा टँजंट सेगमेंट थेरम याच्या वरच्या कशाला, एक्झरसाइजला. आता त्याच्या आधी तुला एक गोष्ट फिक्स माहित पाहिजे की हे दोन आपण जे दलिंदर प्राणी बघितले ते नेमके कोणते होते. सगळ्यात पहिल्यांदा रिव्हिजन म्हणून तुला सांगतो टँजंट थेरम. ठीक आहे, जो काही टँजंट थेरम आपण पाहिलेला होता त्या टँजंट थेरम मध्ये काय होतं रे, तुला एक सर्कल दिलं होतं बाबड्या बरोबर. त्या सर्कल पासून काय जात होती, एक रॅडियस काय जात होती, एक टँजंट जात होती. आता तुला टँजंट म्हणजे काय सांगितलं होतं, सर्कलला टच होणारी किती पॉइंट मध्ये, एका पॉइंट मध्ये सर्कलच्या सर्कम्फरन्सला टच होऊन जाणारी रेषा, तिला काय म्हणत होतो आपण, टँजंट म्हणत होतो. ती जी टँजंट असते ती तुझ्या सर्कलच्या रॅडियसला काय असते रे बाबड्या, परपेंडिक्युलर असते. म्हणजे किती डिग्रीचा अँगल झाला या दोघांमध्ये, 90 डिग्रीचा अँगल झालेला आहे. मग तुझा टँजंट थेरम काय सांगत होता तुला, की ही जी लाईन एल आहे आणि सपोज याला म्हणलं मी ओपी, तर तुला काय लिहायचं होतं, लाईन एल बरोबर परपेंडिक्युलर टू द काय रे बाबड्या, रॅडियस. कोणती रॅडियस आहे तुझ्याकडं, ओपी. हा आहे तुझा पहिला मुद्दा जो तुला लक्षात ठेवायचा होता बरोबर. त्यानंतर तू दुसरा मुद्दा काय शिकला होता, तुला दुसरा मुद्दा शिकवला होता मी इथं. काय शिकवलं होतं रे, टँजंट सेगमेंट थेरम शिकवला होता.
या टेंजंट सेगमेंट थिअरम मध्ये काय होतं, तुझ्याकडं एक सर्कल होता बरोबर, त्या सर्कलला एक सोडून किती टँजंट टच झाल्या होत्या, 2 टँजंट टच झालेल्या होत्या बरोबर. मग जर ह्या 2 टँजंट टच होत असतील तर तुला काय दाखवायचं होतं, त्या 2 टँजंट एकमेकाला कशा असतात रे बाबड्या, कॉन्ग्रंट असतात बरोबर. मग आता ते तुला मी परत एकदा सुटसुटीत समजून सांगतो, इकडं लक्ष दे. हा काढला तू सर्कल, सर्कलला तुला काढायचे 2 टँजंट, ही झाली तुझी पहिली टँजंट, ही झाली तुझी दुसरी टँजंट बरोबर. 2 टँजंट काढले तू, जो तुझा सर्कल आहे त्याचा एक सेंटर घेतला, त्या सेंटरला आपण काय म्हणलं, ओ बरोबर. आता तुझा थेरम काय सांगत होता, तू केलं होतं याच्यामध्ये कन्स्ट्रक्शन काय केलं होतं रे, हे असं जोडलं होतं, हे असं जोडलं होतं, आणि ही मधली लाईन सुद्धा काय केली होती रे, तू जोडून घेतली होती बरोबर. जोडल्यानंतर थेरमनी सांगितल्यानुसार, थेरम काय सांगत होता, जर एखाद्या सर्कलला 2 टँजंट पास होत असतील आणि त्या 2 टँजंट त्या सर्कलच्या एक्सटर्नल पॉइंटला जाऊन कुठेतरी भेटत असतील, आता या सर्कल पासून खूप लांब दूर पलीकडं हा पॉइंट घेतला सपोज डी, इथं त्या 2 टँजंट एकमेकाला जाऊन काय होत होत्या, भेटत होत्या बरोबर. याच्यानुसार जर हा पी असन, हा काय असन तुझा क्यू, तर थेरम काय सांगत होता तुला, थेरम सांगत होता हा जो पीडी म्हणजे पहिली टँजंट ही कॉन्ग्रंट आहे कशाला, दुसऱ्या टँजंटला, दुसरी टँजंट कोणती रे, क्यूडी. या दोनच गोष्टी तुला लक्षात ठेवायच्या आहे. या जर लक्षात ठेवल्या, तुझा पहिला पार्ट सर्कलचा कंप्लीट झाला. याच्यावरती तुझा सगळा अभ्यास डिपेंड आहे. मग आता आपण सुरुवात काय करणार आहोत, याच्यामध्ये काय काय एक्झाम्पल आजपर्यंत बोर्डाला विचारलेले आहेत, इथून पुढे विचारले जाऊ शकतात, याचा आपल्याला आयएमपी अभ्यास करायचा आहे. आणि हा एकदम सोपा आहे, अवघड नाही. मग आता दिलेल्या फिगर मध्ये तुला काय दिसतं रे, एक फिगर आहे बरोबर. फिगर मध्ये परत एक सर्कल आहे आणि सर्कल मधून 2 टँजंट पास झालेले आहेत आणि त्या दोन्ही टँजंट सर्कलच्या एक्सटर्नल पॉइंटला मीट होत आहे. म्हणजे कोणता थेरम पाहिला होता आपण आत्ताच तुला सांगितलं, टँजंट सेगमेंट थेरम. त्याच्यानुसार तुला इथे एक फिगर दिलेली आहे बरोबर. आता दिलेल्या फिगर नुसार तुला काय काय दिसतंय ते आपण आधी बघू. काय म्हणलं यांनी, इन ऍडजॉइनिंग फिगर सर्कल विथ सेंटर डी, एक सर्कल आहे त्याचा सेंटर काय दिलाय रे तुला, डी हा सेंटर दिलेला आहे बरोबर. त्याच्यानंतर अँगल एसीबी कुठे दिसतोय तुला, एसीबी हा जो तुझा अँगल आहे तो किती दिलेला आहे रे बाबड्या, 52 डिग्री. हा अँगल तुला दिलाय 52 डिग्री. आता त्याच्यानंतर त्यांनी काय सांगितलंय, त्या 2 टँजंट ज्या आहेत त्या ए आणि बी या 2 पॉइंटला काय होत आहे रे, टच होत आहे. तर तुला काय करायला लावलंय, तुला फाइंड आउट करायला लावलाय मेजरमेंट ऑफ अँगल एडीबी, म्हणजे तुला हा अँगल काढायचा आहे. आता जर तू नीट बघितलं तर तुझ्या लगेच लक्षात येईल काय रे, सगळ्यात पहिल्यांदी तुला मी इथं दाखवतो, ही झाली तुझी फिगर. हा झाला तुझा सर्कल. सर्कलला काढायचे आहेत आपल्याला 2 टँजंट. ही झाली तुझी पहिली टँजंट. ही झाली तुझी दुसरी टँजंट. ठीक आहे. आता फिगर मध्ये दिल्याप्रमाणे तुला काय दिलेलं आहे, ह्या 2 रॅडियस दिलेल्या आहेत बरोबर.
ठीक आहे, इथं काय म्हणलंय रे तुझा, इथं ए म्हटलंय, इथं सी म्हटलंय, इथं तुला काय म्हटलंय बी, आणि इथं काय म्हटलेलं आहे डी म्हटलेलं आहे. तुला फिगर मध्ये अँगल कोणता दिलाय रे, ए सी बी. याची किंमत किती दिली तुला, 52 डिग्री, बरोबर. त्याच्यानंतर तुला काय काढायला लावलंय, तुला हा अँगल काढायला लावलाय एडीबी. आता सगळ्यात पहिल्यांदा जर तू व्यवस्थित बघितलं असेल तर तुझ्या काय लक्षात येतंय रे, इथं एक क्वाड्रिलॅटरल दिसतोय तुला. काय दिसतोय रे, क्वाड्रिलॅटरल. आता हा क्वाड्रिलॅटरल कुठला आहे, मग मी इथं म्हणू शकतो ए डी बी सी, बरोबर. एडीबीसी किंवा तू म्हणू शकतो एसीबीडी म्हणलं तरी चालेल. इज ए क्वाड्रिलॅटरल. हा काय तुझ्याकडं क्वाड्रिलॅटरल आहे. मग तुला आता सोपं माहिती काय रे, द सम ऑफ ऑल अँगल्स इन द क्वाड्रिलॅटरल इज किती आहे, 360 डिग्री. म्हणजे ह्या क्वाड्रिलॅटरल मध्ये जेवढे काही अँगल आहे या सगळ्या अँगलची बेरीज किती तुझ्याकडं 360 डिग्री आहे. मग सगळ्यात पहिला अँगल कोणता घेतो मी, अँगल ए सी बी. मी इथे लिहिलं अँगल ए सी बी अधिक दुसरा अँगल कोणता लिहू शकतो तू, सी बी डी. मग इथे लिहिलं मी सी बी डी. तिसरा अँगल कोणता लिहू शकतो तू, एडीबी. इथे लिहिला ए डी बी. चौथा अँगल कोणता लिहू शकतो तू, इथं राहिला कोणता, सीएडी. इथे लिहिला सी ए डी इज इक्वल टू, या सगळ्यांची बेरीज किती झाली तुझ्याकडं, 360 डिग्री झालेली आहे. मग आता सगळ्यात पहिल्यांदा जे अँगल आहेत ते बघायचे. आता तू नीट जर बघितलं तर काय लक्षात येतंय रे, ही टँजंट आहे, ही एडी काय तुझ्याकडं, रेडियस. मग तुला एक थेरम होता कोणता, टँजंट सेगमेंट थेरम. त्याच्यानुसार हे किती झालं रे, 90 डिग्री झालेलं आहे. सेम तुझ्याकडे ही एक टँजंट आहे आणि परत ही बीडी काय झाली तुझी, रेडियस. म्हणजे हा पण किती डिग्रीचा झाला रे, 90 डिग्रीचा झालेला आहे. मग तू काय लिहू शकतो इथं, देअरफॉर एसीबी किती दिलेला आहे, 52 प्लस सीबीडी सीबीडी किती तुझा 90 डिग्री प्लस एडीबी एडीबी तुला काढायचा आहे एडीबी प्लस राहिला कोणता शेवटचा तुझा सीएडी. हा पण किती तुझ्याकडं 90 डिग्री इज इक्वल टू काय म्हणणार आहे तू, 360 डिग्री. येतंय लक्षात. म्हणजेच काय, आणि याचं जे रिझन आहे ते तू काय देऊ शकतो रे बाबड्या, टँजंट थेरम. टँजंट थेरम नुसार काय सांगतं टँजंट थेरम, टँजंट जर एखादी पास होत असेल तर ती तिच्या रेडियसला काय असते रे, परपेंडिक्युलर असते. परपेंडिक्युलर असल्यामुळे इथं दोन टँजंट आहे म्हणून हे दोन्ही अँगल किती डिग्री झाले माझ्याकडे, 90 डिग्रीचे झालेले आहे. आता जर यांची बेरीज वजाबाकी केली तेवढी तरी तुला जमली पाहिजे. नसन जमत चमचा घे, थोडं पाणी वत आणि उडी मार, तुला जगून उपयोग नाही. 52 प्लस 90 उत्तर किती येतं याचं, 232 डिग्री प्लस कोणता अँगल आहे तुझ्याकडं, एडीबी इज इक्वल टू आन्सर किती येतंय तुझं 360 डिग्री. मग आता हा 232 इकडं प्लस आहे, पलीकडे जाऊन काय होणार आहे तो मायनस होणार आहे. म्हणजे तुझा आन्सर किती आला रे, अँगल एडीबी इज इक्वल टू 360 डिग्री मायनस किती आहे 232 डिग्री. तुझं जे काय आन्सर येतंय ते किती येतंय रे, 128 डिग्री. एवढं सोपं आहे. लिहायला जर गेला 2 मिनिटं सुद्धा लागत नाही. 3 मार्क फुकटचे. हे एक्झाम्पल आतापर्यंत बोर्डाला 7 ते 8 वेळा विचारलेलं आहे. त्याच्यामुळं हा सगळ्यात हॉट क्वेश्चन आहे. अजिबात सोडायचा नाही आणि खूप पांचट आहे. जर नीट बघितलं एकदम इझी आहे, काहीही याच्यात अवघड असं नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट जो प्रॉब्लेम आहे आपला याच्यातला जो आहे प्रॉब्लेम नंबर 2. आता प्रॉब्लेम नंबर 2 जर नीट बघितला तर काय दिसतंय याच्यामध्ये, इन ऍडजॉइनिंग फिगर द रेडियस ऑफ सर्कल विथ सेंटर सी इज. आता काय करायचंय तुम्हाला, एक सर्कल दिलाय तुम्हाला बरोबर, त्याच्यामध्ये काय दिसतंय रे, एक टँजंट दिसतीये. ठीक आहे, एक टँजंट दिसती बेसला. आपण काय केली, ती टँजंट ड्रॉ करून घेतली. बर, त्यानंतर याच्या सर्कल आहे, याचा सेंटर काय दिलेला आहे तुम्हाला, सी हा सेंटर दिलेला आहे. ओके. आणखी काय दिसतंय फिगर मध्ये, सी पासून इकडे खाली एक असं परपेंडिक्युलर आहे, इकडे एक असं काहीतरी आहे. इथं याला म्हटलंय ए, याला काय म्हटलंय रे बी, आणि इथं कोणतं साइन दिसतंय, परपेंडिक्युलरचं साइन दिसत आहे. आता जर व्यवस्थित बघितलं तर काय लक्षात येतंय तुला, पहिल्यांदा तुला विचारलंय काय, इन द ऍडजॉइनिंग फिगर द रेडियस ऑफ सर्कल
विथ सेंटर सी इज 6 सेंटीमीटर. म्हणजे तुला जो काही सर्कल दिलेला आहे त्या सर्कलची रेडियस तुला दिलेली आहे किती आहे 6 सेंटीमीटर. म्हणजे आर इज इक्वल टू तुझ्याकडे आहे किती रे बाळा 6 सेंटीमीटर. त्यानंतर तुला काय म्हटलंय पुढं आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. सगळ्यात पहिला प्रश्न काय व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल CAB. आता तुला जो पहिला अँगल आहे CAB याचं काय काढायचंय मेजरमेंट काढायचं आहे. आता ऑलरेडी इथं ते दिसतंय 90 डिग्री बरोबर. पण तुला पुढे विचारलंय तू सांग फिगर पाहिले लिहिशील तिथं सर अँगल CAB इज इक्वल टू काय 90 डिग्री. पण ते तुझ्यापेक्षा हुशार आहे त्यांनी पुढे काय लिहिलंय वाय म्हणजे काय का म्हणून का आहे ते त्याचं उत्तर आपल्याला देणं एकदम सोपं आहे. का म्हणून ही जी AB ही काय रे तुझी सर्कलला एकाच पॉइंट मधून टच होणारी स्ट्रेट लाईन आहे. म्हणजे ती काय झाली तुझी टँजंट बरोबर. मग जर AB तुझी टँजंट असेल आणि AC काय रे तुझी रेडियस म्हणजे ह्या दोघांमधला जो अँगल आहे तो किती डिग्रीचा झाला शाबास किती डिग्रीचा झाला 90 डिग्रीचा. म्हणजे जो पहिलं जे उत्तर आहे आपण इथे दिलंय मी नोट्स मध्ये पहिलं उत्तर काय येत आहे तुमचं जो तुमचा अँगल आलेला आहे अँगल कुठला आहे अँगल CAB इज इक्वल टू किती येत आहे तुझं 90 डिग्री. कशावरून येत आहे त्याचं रिझन पण आपण लिहिलंय. काय रिझन आहे रे बाळांनो टँजंट थेरम. कोणत्या थेरम नुसार येत आहे ते टँजंट थेरम नुसार येत आहे. त्यानंतर पहिला प्रश्न झाला आपला. दुसरा प्रश्न काय विचारला त्यांनी व्हॉट इज द डिस्टन्स ऑफ C फ्रॉम लाईन AB अँड Y. म्हणजे काय हा जो C आहे तुमचा ठीक आहे त्याचं ह्या AB लाईन पासूनच डिस्टन्स काढा. म्हणजे तुला एवढं डिस्टन्स विचारलेलं आहे. ओके. आता जर तुझा डोळे जागेवर असतील आणि मेंदू स्थिर असेल तर तुला लगेच लक्षात येईल काय रे C पासून A ही काय आहे तुझी रेडियस आहे सर्कलची आणि ती रेडियस तुला ऑलरेडी दिलेली आहे किती रे 6 सेंटीमीटर. याचा अर्थ पहिले दोन्ही उत्तर एकदम पांचट तिथंच फिगर पाहिली तरी लक्षात येतं. सेकंड आन्सर काय लिहिणार तू the distance of point C from AB is equal to how many centimeter 6 सेंटीमीटर. रिझन काय देणार तू त्याला रेडियस ऑफ ए सर्कल. येतंय लक्षात. आता तिसरा प्रश्न बघू आपण काय म्हटलंय डिस्टन्स ऑफ AB इज इक्वल टू 6. तुला ह्या A आणि B यांच्या मधलं डिस्टन्स दिलंय 6 सेंटीमीटर बरोबर. आता दुसरा महत्वाचा मुद्दा तुला काय फाइंड आउट करायला लावलंय डिस्टन्स बिटवीन BC. म्हणजे हे जे डिस्टन्स आहे हे तुला काय करायचं आता काढायचं आहे. आता हे काढण्याआधी सगळ्यात महत्वाची गोष्ट तू जर फिगर नीट बघितली तर तुझ्या काय लक्षात येतंय रे तुझ्याकडे एक ट्रायंगल आहे कुठला ACB बरोबर. मग तो जो ACB ट्रायंगल आहे तो कसा आहे रे 90 डिग्रीचा आहे. कसा दिलेला आहे राईट अँगल ट्रायंगल दिसतोय तो बरोबर. हा तुझा C हा झाला A आणि हा काय रे B. हा काय दिलेला आहे 90 डिग्रीचा बरोबर. तुला दोन गोष्टी दिल्या आहेत काय AC तुझ्याकडे किती आहे 6 सेंटीमीटर आणि AB पण किती आहे रे 6 सेंटीमीटर. मग तू काय वापरू शकतो इथं बाय युजिंग पायथागोरस थेरम. पायथागोरस बाब माहिती आहे ना जिओमेट्री चॅप्टर नंबर 2 ओम भट स्वाहा. पायथागोरस थेरम नुसार काय येतंय तुमचं हायपोटेनसचा स्क्वेअर इज इक्वल टू व्हॉट रिमेनिंग टू साइडच्या स्क्वेअरची काय करत असतो आपण सम करत असतो. म्हणजे याचं उत्तर काय येणार आहे आता CB स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर प्लस काय रे AB स्क्वेअर. तुला हेच इथं लिहून दिलेलं आहे. नीट बघितलं तर काय लक्षात येत आहे BC स्क्वेअर इज इक्वल टू काय रे AB स्क्वेअर प्लस CA स्क्वेअर. म्हणजे BC स्क्वेअर इज इक्वल टू AB ची किंमत किती आहे आपल्याकडे 6 चा स्क्वेअर आणि याची किती परत 6 चा स्क्वेअर बरोबर. बरं मग आता दोघांचं रूट घेतलं पुढे सोडवलं आन्सर किती येते आपलं BC इज इक्वल टू काय रे अंडर रूट 6 चा स्क्वेअर 36 परत 6 चा स्क्वेअर किती येणार आहे 36. आता 36 आणि 36 अंडर रूट किती झालं तुझं 72. आता ते 72 कसं लिहिणार तू 36 इंटू 2. 36 रूटच्या बाहेर आला त्याचं उत्तर आलं 6. तुझा 2 काय रूटच्या बाहेर येत नाही म्हणून त्याला काय लिहिलंय तिथं रूट 2 जसाच्या तसा. म्हणजे तुझा BC चं जे उत्तर आहे तिसरं ते किती आलंय रे 6 अंडर रूट 2. एवढं सोपं आहे. आता प्रश्न विचारलाय तुला चौथा काय विचारलंय व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल ABC बरोबर. ABC चा तुला काय विचारलाय अँगल म्हणजे हा अँगल तुला विचारलेला आहे. पुढे काय म्हणलंय हे बघा हा अँगल आणि काय म्हणलंय पुढे Y. आता जर तुला आयसोसेलेस ट्रायंगलची प्रॉपर्टी माहित असेल आयसोसेलेस ट्रायंगल ऑफ ए राईट अँगल
काय प्रॉपर्टी सांगते बरं, जर नीट लक्ष दिलं काय आहे? जर ट्रायंगलच्या हायपोटेनस सोडून उरलेल्या दोन बाजू जर सारख्या असतील, नीट डोकं जागेवर ठेवून ऐक, इयत्ता 8वीचा थेरम आहे तो. काय? आयसोसेलेस राईट अँगल ट्रायंगल. तुझा राईट अँगल ट्रायंगल त्याच्यामध्ये एक काय हायपोटेनस सोडून उरलेल्या ज्या दोन बाजू आहे त्या जर सारख्या असतील तर राईट अँगल ट्रायंगल सोडून उरलेले दोन्ही अँगल सुद्धा काय असतात? सारखे असतात. आणि इच अँगल हा 45 डिग्रीचा असतो. किती डिग्रीचा असतो? 45 डिग्री. म्हणजेच काय, इथं जर तू नीट बघितलं तर तुझ्या लगेच लक्षात येईल. काय लक्षात येईल? ही बाजू ही बाजू सारखी आहे, ही होती हायपोटेनस. हायपोटेनस सोडून उरलेल्या दोन बाजू कशा आहेत रे बाळा? सारख्या आहे तुझ्या. याचाच अर्थ हा झाला 90 डिग्री. बरोबर. उरलेले जे दोन अँगल आहे तुझे, अँगल सी आणि अँगल बी, हे दोन्ही किती किती डिग्रीचे होणार आहे? 45 डिग्रीचे होणार आहे. या प्रॉपर्टीला काय म्हणत होतो आपण? आयसोसेलस राईट अँगल ट्रायंगलची प्रॉपर्टी. मग तेच लिहायचंय तुला फक्त इथं. इन राईट अँगल ट्रायंगल AB CA इज इक्वल टू किती आहे? 6. म्हणजे काय? हा AB आणि हा CA हे दोन्ही काय तुझे सारखे आहेत. मग अँगल ACAB, अँगल CAB पण तुझा किती आहे? 90 डिग्रीचा आहे. मग बाय युजिंग काय आयसोसेलस ट्रायंगल प्रॉपर्टी तुझा अँगल ABC किती डिग्रीचा झालेला आहे? 45 डिग्रीचा झालेला आहे. आय होप हेही तुझ्या व्यवस्थित लक्षात आलं असेल. सोपा प्रॉब्लेम आहे, अजिबात सोडायचा नाही. ठीक आहे. आता आपण जाणार आहोत पुढच्या प्रॉब्लेमला. प्रॉब्लेम नंबर किती आहे आपला? तिसरा. प्रॉब्लेम नंबर 3 मध्ये परत जर मी फिगर व्यवस्थित पाहिली तर मला काय दिसतंय रे? इथं सुद्धा मला टँजंट सेगमेंट थेरम दिसत आहे. बरोबर. आता काय म्हटलंय फिगर मध्ये जर मी नीट पाहिलं, काय म्हटलंय? इन द ऍडजॉइनिंग फिगर O इज द सेंटर. एक फिगर दिली, त्याचा सेंटर कुठला आहे रे आपल्याकडं? O हा सेंटर आहे. बरोबर. पुढे काय म्हणलंय त्यांनी? फ्रॉम पॉइंट R पासन सेगमेंट RM ही वरची RM आणि काय म्हणलंय सेगमेंट RN या दोन काय आहेत रे? टँजंट दिलेल्या आहेत. बरोबर. दोन टँजंट दिले आहेत तुला. पुढे काय म्हटलंय? इफ OR इज इक्वल टू 10 सेंटीमीटर. म्हणजे हा तुला जो OR दिलेला आहे, हा OR किती दिलाय रे? 10 सेंटीमीटर. बरोबर. तुला काय सांगितलंय? इफ द रेडियस ऑफ अ सर्कल इज 5 सेंटीमीटर. सर्कलला तुला रेडियस आहे, रेडियस किती दिली रे? 5 सेंटीमीटर. म्हणजे हे झालं इकडं वरती, हे झालं जर खाली. तू जर असं केलं तर ही R आहे तुझा. हा R किती दिलाय तुला? 5 सेंटीमीटर. बरोबर. तुला काय सांगितलंय त्यांनी? व्हॉट इज द लेंथ ऑफ इच टँजंट सेगमेंट. प्रत्येक टँजंट सेगमेंटची तुला काय काढायला लावली रे? लेंथ काढायला सांगितलेली आहे. आता जर नीट बघितलं तर सगळ्यात पहिल्यांदा तुला मिळणाऱ्या गोष्टी मी तुला व्यवस्थित समजून सांगतो. हा झाला तुझा सर्कल. हा काय झाला तुझा? सर्कल. ठीक आहे. सर्कलला तुला काढायचे आहेत दोन टँजंट. ही झाली तुझी पहिली, ही झाली दुसरी. ठीक आहे. झालं. आता याच्यामध्ये तुला रेडियस दिले. ही झाली तुझी पहिली रेडियस, ही झाली दुसरी रेडियस. बरोबर. ठीक आहे. आता O हा काय तुझा सेंटर. वरती काय दिलंय रे? M. खाली काय दिलाय? N. आणि इकडे काय रे? R. ठीक आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट,
आपल्याला काय करायचंय फिगर नुसार हे मतलब ओ आर काय केला आपण जोडून घेतला. आता यांनी दिलेल्या गोष्टी सगळ्यात पहिल्यांदा ओ आर किती दिलाय 10 सेंटीमीटर, रेडियस आपली किती आहे ही 5 सेंटीमीटर, ही पण किती झाली तुझी 5 सेंटीमीटर. आता टँजंट सेगमेंट थिअरम नुसार या जर दोन टँजंट असतील तर हा अँगल किती झाला 90 डिग्रीचा, हा पण अँगल किती झाला 90 डिग्री. याचा अर्थ गिवन फिगर मध्ये माझ्याकडे नंबर ऑफ राईट अँगल ट्रायंगल्स किती झाले रे 2. पहिला कोणता झाला हा बघा हा, दुसरा कोणता झाला हा, म्हणजे माझ्याकडे 2 राईट अँगल ट्रायंगल मिळालेले आहे. आता सगळ्यात पहिल्यांदा मी काय लिहिणार इट इज गिवन दॅट सेगमेंट RM अँड LR आर द टँजंट्स ऑफ द सर्कल. जे दिलंय तेच लिहिलंय बरोबर. त्याच्यानुसार मला 2 अँगल भेटले कोणता OMR कॉन्ग्रंट विथ कुठला आहे रे ONR. हे जे दोन आहेत हे दोन्ही किती डिग्रीचे आहेत माझ्याकडे 90 डिग्रीचे आहे. कशावरून ठरवलं मी बाय युजिंग विच थेरम टँजंट थेरम. ठीक आहे. त्याच्यानंतर मग सगळ्यात पहिल्यांदा मी काय म्हणलं इन ट्रायंगल पहिला ट्रायंगल कुठला घेणार मी OMR म्हणजे या बघा हा ट्रायंगल घेतलाय आता मी पहिल्यांदा काय हा M हा O आणि हा काय रे R. हा किती आहे 90 डिग्री. याच्यामध्ये खालचा जो आहे OR तो किती दिलाय तुला 10. हा किती दिलेला आहे 5 सेंटीमीटर बरोबर. तुला काढायचा काय रे MR. कुठला थेरम वापरता येईल पायथागोरस बाबाचा थेरम. काय सांगेल पायथागोरस थेरम हायपोटेनसच्या समोरचा स्क्वेअर सॉरी राईट अँगलच्या समोर काय तुझी हायपोटेनस. हायपोटेनसचा स्क्वेअर कोणता आहे OR चा स्क्वेअर. आता इथे घेतलाय तू OR चा स्क्वेअर इज इक्वल टू काय येणार आहे OM स्क्वेअर प्लस MR स्क्वेअर. OM स्क्वेअर प्लस MR स्क्वेअर. आता तुझ्याकडे जी OR ची व्हॅल्यू आहे ती किती रे बाळा 10 दिलेली आहे. म्हणजे इथे किती आलं तुझं 10 स्क्वेअर इज इक्वल टू 5 स्क्वेअर प्लस काय आला तुझा MR स्क्वेअर बरोबर. आता 10 चा स्क्वेअर किती झालाय तुझा 100 इज इक्वल टू 5 चा स्क्वेअर किती रे 25 प्लस पुढे काय येणार आहे तुझ्याकडे MR स्क्वेअर बरोबर. आता हा जो 25 आहे हा इकडे तुझा प्लस आहे पलीकडे जाऊन काय होणार आहे मायनस होणार आहे. सो काय येईल तुझं 100 मायनस 25 इज इक्वल टू व्हॉट MR स्क्वेअर बरोबर. आता 100 मायनस 25 किती उत्तर आले तुझं 75. इकडे काय येणार आहे तुझा MR स्क्वेअर जसाच्या तसा. आता मागाच्या सारखंच 75 मला फोडायचा आहे. कसा फोडता येईल 75 फोड़ने का है कैसा फोड़ेगा उसको दगड मारेगा क्या. फोडण्यासाठी काय करायला लागेल मला 25 मल्टीप्लाय बाय 3 इज इक्वल टू व्हॉट 75 इज इक्वल टू MR चा स्क्वेअर. आता टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड 5 चं काय होणार आहे ते सॉरी 25 चं रूट किती येणार आहे 5 इनटू हा 3 कशात गेला रूट मध्ये इज इक्वल टू काय आलं रे MR. म्हणजे पहिली टँजंटची किंमत तुम्हाला मिळाली किती मिळाली 5√3 सेंटीमीटर. मग मला सांगा बाय युजिंग टँजंट थेरम आपल्याला काय माहिती रे MR आणि NR हे दोन्ही काय असणार आहेत सारखेच असणार आहे. मग याचं उत्तर जर 5√3 असेल तर NR चं सुद्धा उत्तर किती येणार आहे तुमचं 5√3 च येणार आहे. आय होप हे व्यवस्थित लक्षात आलं असेल. सोपं आहे. हे झालं आपलं पहिलं आन्सर. आता बघायचंय आपल्याला आन्सर नंबर 2. नोट्स जर कोणाला लागत असतील तर नोट्स मी ऑलरेडी सेंड केलेल्या आहे. त्यांना देवघरात ठेवून त्यांच्यावर अगरबत्ती बुक्का हळद वाहून पूजा करू नका. त्याच्या झेरॉक्स काढून व्यवस्थित त्याचा अभ्यास करा. हँड रिटन नोट्स सुटसुटीत दिलेल्या आहेत. ओके. त्याच्यानंतर सेकंड जो आहे तो काय आहे तुमचा व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल MRO. आता जर नीट बघितलं तर काय लक्षात येतंय MRO काढायचा आहे तुम्हाला. MRO म्हणजे कोणता अँगल काढायचा आहे. आता जर फिगर व्यवस्थित बघितली असेल मी काय करतो याला थोडं झूम करतो. झूम केल्यावर कसं दिसतंय ठीक आहे. ओके. आता सगळ्यात पहिले इकडे काय कुठेतरी तुमचा M इथं काय रे R इकडे काय O आणि इकडे काय N. तुम्हाला कोणता अँगल काढायला लावलाय MRO म्हणजे ये वाला अँगल निकालने का है.
मग आता जर व्यवस्थित बघितली फिगर तर काय लक्षात येतंय, हा जो ट्रायंगल आहे माझ्याकडे कुठला MRO, हा जर मला व्यवस्थित मी जर बघितला तर काय लक्षात येतंय माझ्या, मी इथं तुम्हाला सेपरेट तो पण ड्रॉ करून दाखवतो. पार तोंडात घास देण्याचं काम चालू आहे, एवढं सोपं करून सांगतोय, अभ्यास करा. हा किती आहे 90 डिग्री बरोबर. इकडे काय आहे तुमचा M, इकडे काय आहे R, इकडे काय आहे O बरोबर. आता हा OR दिलेला आहे 10, हा किती दिलाय 5. मग जर मी यांचा रेशो घेतला, कोणता रेशो घेतला रे मी OR बरोबर, आणि कोणीवरती OM, यांचा जर मी रेशो घेतला तर माझं उत्तर किती येत आहे 5/10. 5 एक 5, 5 दुनी 10, म्हणजे किती आलं हे 1/2. याचा अर्थ काय होतो नीट लक्ष द्या. हा जर तुमचा अँगल असेल थीटा तर याच्या समोरची साइड डिवायडेड बाय काय घेतली मी हायपोटेनस. मग याचा 9वीला आपल्याला होतं थीटा बरोबर काय रे अपोजिट साइड डिवायडेड बाय, जर मी एखाद्या ठिकाणी हायपोटेनस घेत असेल आणि त्याचं जर आन्सर 1/2 येत असेल. आता असं जर कळत नसेल आणखी सोप्या भाषेत सांगतो. सर काल काय खाल्लं ते आठवत नाही, तुम्ही 9वीचे विचारू राहिले आम्हाला, जाऊ दे राहू दे. इथं OM काय आहे तुमचा, फिगर जर नीट पाहिली OM काय आहे तुमची, ह्या अँगलची कोणती साइड आहे रे ऑपोजिट साइड बरोबर. म्हणजे इथं मी काय लिहिलं ऑपोजिट साइड डिवायडेड बाय, खाली OR काय माझा इथं OR इज हायपोटेनस, म्हणजे हा झाला हायपोटेनस इज इक्वल टू किती आलं रे 1/2 बरोबर. मग हा हायपोटेनस इकडे डिवाइड पलीकडे जाऊन काय होईल मल्टिप्लाय होईल, म्हणजे काय येईल तुमचं अपोजिट साइड इज इक्वल टू 1/2 इंटू काय आलं रे हायपोटेनस. अशी कुठंतरी प्रॉपर्टी आपण पाहिली होती इयत्ता 9वीला. काय होती रे, एक थेरम होता 30 डिग्री 60 डिग्री अँड 90 डिग्रीचा थेरम. त्याच्यामध्ये काय सांगितलं होतं तुम्हाला, जर जो काही अँगल आहे त्याची समोरची अपोजिट साइड ही जर हायपोटेनसच्या हाफ असेल तर तो अँगल असतो 30 डिग्रीचा. परत सांगतो नीट लक्ष द्या. काय होतं ते, जर जो अँगल काढायचा आहे त्याच्या जो अँगल काढायचा आहे त्याच्या समोरची साइड कुठली दिसते इथं अपोजिट साइड ही हायपोटेनसच्या जर निम्मी येत असेल तर दिलेला अँगल किती डिग्रीचा होता 30 डिग्रीचा होता. त्याच्यातच काय सांगितलं होतं रे, जर दिलेल्या अँगलची अपोजिट साइड बरोबर ही काय होती रे √3/2 मल्टिप्लाय बाय हायपोटेनस असेल, काय √3/2 मल्टिप्लाय बाय हायपोटेनस येत असेल तर तो अँगल किती डिग्रीचा असतो 60 डिग्रीचा असतो. ही कोणती प्रॉपर्टी आहे 30 डिग्री 60 डिग्री अँड 90 डिग्रीची प्रॉपर्टी आहे. दिलेल्या एक्झाम्पल मध्ये अपोजिट साइड इज इक्वल टू 1/2 ऑफ हायपोटेनस येते, ती √3/2 हायपोटेनस येते का नाही, म्हणजे दिलेला अँगल किती डिग्रीचा आहे 30 डिग्रीचा आहे. लिहायचं कसं काय हेच उमजत नाही, नोट्स मध्ये व्यवस्थित दिलेलं आहे त्या प्रकारे एक्झामला लिहायचं. बाकीच्या ठिकाणी गाइड बीड मध्ये लांब लचक दिलेलं आहे, तुला तिकडचं आवडत असन बिंदास, सोपं लागत असन इथं दिलेलं आहे. ओके, आता घ्यायचं आहे आपल्याला तिसरा पॉइंट याच्यातला शेवटचा. काय दिलं याच्यामध्ये तुम्हाला, व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल MRN. ओके, म्हणजेच काय काढायचं आहे हा MRN हा अख्खा बाबा काढायचा आहे बरोबर. आता साधा बिंदू कळतोय, हे दोन्ही एकमेकाला कशी येत रे सारखे आहेत, म्हणजे हा अँगल जर माझा 30 डिग्रीचा आहे तर हा पण किती असणार आहे 30, आणि दोन्हींची मिळून बेरीज किती होती 60, म्हणजे माझं फायनल आन्सर काय येणार आहे अँगल MRN इज इक्वल टू किती रे 60 डिग्री. अशा प्रकारे हे तीनही सब क्वेश्चन्स आपण व्यवस्थित सोडवलेले आहे. जर नीट लक्ष द्या, हे एक्झामला विचारले जातात. काय होतं बेसिक माहित नसतं म्हणून आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. सर्कलचे हे असे फनगड पाहूनच आपली जीभ वाकडी होती.
बोबडी होती, व्हायची कारण नाही. आता आपण त्यांना टच देणारे, आपण स्मार्ट ब्रिजचे विद्यार्थी आणि आपण कर्मभूमी रणभूमीमध्ये उतरलेलो आहे. त्याच्यामुळे माग हटायचं नाही. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर किती आहे आपल्याकडं? चौथा. चौथ्या क्वेश्चन मध्ये काय दिलं रे बाबड्या तुला? परत सेम काय? टँजंट सेगमेंट थेरम. हा अख्खा सेक्शन जर तू नीट बघितला ना, तुला दोनच गोष्टी लक्षात ठेवायच्या. कोणत्या? टँजंट थेरम आणि टँजंट सेगमेंट थेरम. फार तर फार आतापर्यंत काय आलं रे? एक आयसोसेलस ट्रायंगलची प्रॉपर्टी आली, ती मी तुला सांगितली. मी काय? राईट अँगल जर असेल काय करायचंय तुला? हायपोटेनस सोडून उरलेल्या दोन बाजू जर सारखे येत असतील, याचा अर्थ काय? ते दोन्ही आयसोसेलस राईट अँगल ट्रायंगल आहेत. म्हणजेच काय? उरलेले दोन्ही अँगल किती डिग्रीत झाले? तुझे 45 डिग्री. संपला विषय त्याचा बी. ओके. दुसरं तुला सांगितलं 30 60 90 ची प्रॉपर्टी. 9वीला शिकली होती, 10वीला परत सांगितली. काय रे? जो अँगल काढायला सांगितलाय त्याच्या अपोजिट साइड ही हायपोटेनसच्या 1/2 असेल तर तो अँगल 30 डिग्रीचा. बरोबर. तो जर √3/2 असेल तर तो अँगल किती डिग्रीचा? 60 डिग्रीचा. बस. वेगळं काही वापरलंय का आपण आतापर्यंत? नाही. आता तुला एक आणखी महत्वाची प्रॉपर्टी माहित पाहिजे. ती कोणती रे? अँगल बायसेक्टर नेमका कसा असतो? बरोबर. इयत्ता 5वी लॉंग इयर्स एगो तिथं होतं आपल्याला अँगल बायसेक्टर. आणि जर सीबीएसईच्या पोरांना विचारलं ना, माही पोरगी दुसरी तिसरीलाच कार्यक्रम आहे त्यांचा, तुमच्यापेक्षा बेकार गंमत. बर, मग आता काय? सगळ्यात महत्वाची गोष्ट अँगल बायसेक्टर. इथून सुरुवात आहे आता. ओम भगनी भागोदरी ओम भट स्वाहा. माझी चित्रकला सगळ्यात घाणेरडी आहे. मला सगळ्या विषयांना चांगले मार्क पडायचे. चित्रकलेत मी असा बळच का ठाव फोबिया आहे आपल्याला, फोबिया चित्रकलेचा. आता हा काय तुमचा एक अँगल दिलेला आहे. लेटेस्ट कन्सिडर इथं तसंच म्हणू आपण MRN. बरोबर. आणि इकडे काय तुमचा O. जर हा OR हा जर MRN चा अँगल बायसेक्टर असेल तर तो कधी असतो? नीट लक्ष द्या. ज्या वेळेस हा MRO हा अँगल आणि दुसरा कुठला अँगल आहे तुमच्याकडं? NRO. हे दोन्ही अँगल कॉन्ग्रंट असतील तरच. कळलं? परत सांगतो. काय? MRN इयत्ता 5वी MRN. बरोबर. ह्या अँगलची OR ही सेगमेंट जर अँगल बायसेक्टर असेल तर ती कधी असती? ज्या वेळेस त्या OR मुळे तयार झालेले दोन अँगल एकमेकाला काय असते तरी कॉन्ग्रंट असतात. कोणते कोणते? MRO आणि NRO. ते O ज्याने ज्याला गाणं जास्त आवडत त्याच्यामुळे O पटकन तोंडात येतं. काय डाऊट आहे इथपर्यंत? ठीक आहे. मग आता तुम्हाला दिलेल्या एक्झाम्पल मध्ये सगळ्यात पहिली टास्क काय सांगितलंय तुम्हाला? MRN. बरोबर. याचा हा OR अँगल बायसेक्टर आहे. म्हणजे पहिलं टास्क काय तुमचं दडदडीत लक्षात आलं पाहिजे. हे दाखवण्यासाठी मला काय करावं लागणार आहे? अँगल MRO कॉन्ग्रंट विथ अँगल काय दाखवावं लागणार आहे? NRO. हे जर दाखवलं माझं पहिलं प्रूफ झालं. बरोबर. दुसरं काय म्हणलंय त्यांनी? उरफटी बाजू घेतली. बरोबर. परत चित्रकला. आय हेट चित्रकला. ठीक आहे. काय दिसतंय याच्यामध्ये तुम्हाला? इकडे दिलाय M, इकडे दिलाय O आणि इकडे काय दिलाय रताळे N. समोर काय आहे? R. आता याच्यात काय म्हणलंय त्यांनी? परत MON. याचा हा OR काय दाखवा? अँगल बायसेक्टर दाखवा. हे तेच इकडे गाणं वाजवावं लागणार आहे. काय करावं लागणार आहे? हा अँगल याला काय दाखवावं लागणार आहे? कॉन्ग्रंट दाखवावा लागणार आहे. घेऊ काय येईल इथं? MOR कॉन्ग्रंट विथ अँगल काय दाखवायचं तुम्हाला? NOR. या जर दोन गोष्टी तुम्ही दाखवल्या याचा अर्थ काय येतोय रे? तुमचं दिलेले दोन जे आहेत ते प्रूफ कंप्लीट होत आहे. आता हे दोन कॉन्ग्रंट दाखवण्यासाठी मला मिळाले इथं दोन ट्रायंगल. किती ट्रायंगल मिळाले? एक दोन येतात ना. किती ट्रायंगल आहे तिथं? मग दोन. हा झाला पहिला, हा काय झाला? दुसरा. डोळे फाडून जर पाहिलं ते टँजंट आहेत. याचा अर्थ हे झालं 90 डिग्री, हे पण किती झालं? 90 डिग्री. म्हणजे दोन्ही जे ट्रायंगल आहेत हे मला कसे आहेत रे? राईट अँगल ट्रायंगल आहे. येतंय लक्षामध्ये? आता हे जर दोन ट्रायंगल मी कॉन्ग्रंट दाखवले, आता मला हे विचारू नका
सर कॉन्ग्रंट म्हणजे काय? ओम नमः शिवाय. मला नाही माहिती कॉन्ग्रंट म्हणजे काय. रताळे, कॉन्ग्रंट काय असते? असे दोन ट्रायंगल ज्यांचे दोन सगळे अँगल आणि सगळ्या साइड्स कशा असतात? सारख्या असतात. त्यांना काय म्हणतात? कॉन्ग्रंट. यांना जर कॉन्ग्रंट दाखवलं तर या गाभाळ्यांमध्ये जेवढे अँगल आहेत ते सगळे काय होऊन जातील? कॉन्ग्रंट होऊन जातील. याचाच अर्थ हा अँगल आणि हा अँगल पण काय होईल? कॉन्ग्रंट. पहिलं प्रूफ झालं. हा अँगल आणि हा अँगल काय होईल? कॉन्ग्रंट. दुसरं पण प्रूफ झालं. मॅथ्स इज नॉट हार्ड. मॅथ हार्ड नाही, पण ते आपला मेंदू हार्ड आहे, त्याच्यामुळे मॅथ हार्ड जातो, बाकी काही नाही. आता मेन मुद्दा पुढे येतोय. यांना मला दाखवायचंय कॉन्ग्रंट. कॉन्ग्रंट दाखवणं सुद्धा खूप सोपं आहे. कसं दाखवू शकतो मी? सगळ्यात पहिल्यांदा मी काय म्हणणार आहे? हे दोन टँजंट आहे नेहमीप्रमाणेच. टू प्रूव्ह काय? सेगमेंट OR इज अ बायसेक्ट ऑफ MRN अँड MRN. ती काय ती 5-8 सगळं प्रूफ घ्यायचं. प्रूफ मध्ये काय आहे? दोन ट्रायंगल आहे. पहिला ट्रायंगल कुठला आहे रे? MR पहिला घेतलाय आपण MRO, दुसरा बाजूला घेतलाय NRO. दोन्ही जर व्यवस्थित पाहिले तर सगळ्यात पहिला मुद्दा कोणता येतोय माझ्याकडे? सेगमेंट OM ही रेडियस आहे आणि ON ही पण काय आहे? रेडियस. बरोबर. मग मी काय लिहिणार? सेगमेंट OM इज कॉन्ग्रंट विथ सेगमेंट ON. रिझन काय? रेडियस ऑफ ए सर्कल. इक्वेशन नंबर 1. दुसरं जर बघितलं काय लक्षात येते माझ्याकडे? सेगमेंट OR ही वरच्या पण ट्रायंगल मध्ये आणि खालच्या पण ट्रायंगल मध्ये लाभाडी. आपल्या काय असतं ना, एखादं दोन ग्रुप असले ना, ती तिकडे बी जातंय आणि इकडे बी जातंय. दोघला OR वरच्यात पण आणि खालच्यात पण. मग हा घ्यायचा नंबर 2. 2 नंबर आहे ना तो, म्हणून 2 नंबर आला. सेगमेंट OR कॉन्ग्रंट विथ सेगमेंट काय आले रे? OR. काय रिझन लिहिणार तुम्ही? कॉमन साइड, दोघला माणूस. त्याच्यानंतर काय दिसतंय? सेगमेंट RM कॉन्ग्रंट विथ सेगमेंट RN. कुठून? टँजंट सेगमेंट थिअरम. बरोबर. तिसरं मान बाय SSS टेस्ट. काय कळतंय तुम्हाला? हे दोन्ही ट्रायंगल काय झालेले आहेत रे? कॉन्ग्रंट झालेले आहेत. लिहिलंय आपण इथं, दोन्ही ट्रायंगल कॉन्ग्रंट झाले. आता हे जर दोन्ही ट्रायंगल कॉन्ग्रंट असतील तर धिस अँगल कॉन्ग्रंट विथ धिस अँगल CACT म्हणजे काय? करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ ए कॉन्ग्रंट ट्रायंगल. पहिला विषय संपला, पहिला प्रूफ ठॉय. दुसरं काय? हा अँगल कॉन्ग्रंट विथ हा अँगल. दुसऱ्याचा पण जाळंधूर संगच. समजलंय? एकदम सोपं आहे. याच्यात काही अडचण नाही. लागू शकतो वेळ तुला, पण 2-3दा पाय. आपल्याला काही पैसे द्यायचे कुठं नाही. नेक्स्ट याच्यामधलं आजच्या लेक्चरचं शेवटचं एक्झाम्पल आहे. हे एग्जाम्पल इज कॉल्ड एज भोकडे बाबा. इसको अगर डाइजेस्ट में देखा ना, चांगल्याचे बुबुळ खाली पडतील. खाली एवढं मोठं नाही. कसे लिहिले कसे नाही माहित नाही. ओम नमः शिवाय. काय? एकदम सोपं आहे. काय दिलंय रे? व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल टँजंट्स ऑफ अ सर्कल हॅव्हिंग रेडियस किती रे? 4.5 सेंटीमीटर. जस्टिफाय युअर आन्सर. म्हणजे काय? एक सर्कल आहे, वर एक टँजंट, खाली एक टँजंट. बरोबर. आता दोन टँजंट आहे. तुला 2च मिनिटात तो डोळे उघडी तुम्ही. एकदम सोपं आहे. झालं. चित्र काढा. काय करावं या चित्रकलेला? कधी कधी वाटत आहे चित्र काढायला माणूस ठेवा एखादा. खाली एक टँजंट, वर एक टँजंट. बरोबर. ठीक आहे. काय सांगितलंय त्यांनी? रताळ्यांनी आपल्याला O इज द सेंटर ऑफ दी सर्कल. हा झाला सेंटर. बर. डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल टँजंट्स हॅव्हिंग रेडियस किती? 4.5 सेंटीमीटर. म्हणजे याची जी काही रेडियस आहे ती किती दिली रे? 4.5. आता जेवढी रेडियस तेवढीच खाली असणार आहे. आपण डायरेक्ट उत्तर सांगू शकतो त्याचं. किती रे? 4.5 into 2 किती? 9. सोपं. तिन्ही पुढे काय म्हणलंय? जस्टिफाय युअर आन्सर. लय अवघड येते का म्हणून सांगायचंय का म्हणून. एकदम सोपं आहे. जास्त मेंदूला त्रास द्यायचं नाही. याला म्हणायचं P, याला काय म्हणायचं T. हा खाली Q आणि इकडे काय म्हणलंय आपण R. आता दाखवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगू तुम्हाला. काय सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला दाखवावं लागणार आहे हे दोन राईट अँगल आहे जे आपण दाखवू शकतो. कोणता थेरम? टँजंट थेरम. डिस्क्याव डिशू. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय? ही लाईन जी आहे ना PQ ही मला काय दाखवावं लागणार आहे? स्ट्रेट लाईन. आता बघा बरं का आपल्याला दाखवायचं काय काय. सगळ्यात पहिल्यांदा अँगल P हा किती पाहिजे? 90 डिग्री. अँगल Q किती पाहिजे? 90 डिग्री. बरोबर. टँजंट थेरमने आपण दाखवू
शकतो. दुसरी महत्वाची गोष्ट याच्यात दुसरा पॉइंट काय दाखवायचा आपल्याला की हा जो PQ आहे ना ही काय रे एक स्ट्रेट लाईन आहे. ही जर स्ट्रेट लाईन दाखवली तर आपल्या काय लक्षात येतंय हा जो PQ आहे ना हा काय झाला तुमचा डायमीटर झाला. आणि हा जर PQ डायमीटर असेल तर PQ इज इक्वल टू डायमीटर इज इक्वल टू 2 इंटू R म्हणजे डायरेक्ट उत्तर आपल्याला काढता येतंय. पण एवढं दाखवावं लागणार आहे. तीनच पॉइंट दाखवायचे, तीनच ध्यानात ठेवायचे. काय काय सगळ्यात आधी हे दोन 90-90 बाय टँजंट थेरम ठॉय याचा विषय संपला. दुसरं काय ही स्ट्रेट लाईन दाखवायची. इयत्ता 9वी काय रे इंटेरियर अँगल प्रॉपर्टी. जर दोन्हींची बेरीज 180 डिग्री येत असेल याचा अर्थ ती लाईन कोणती आहे स्ट्रेट लाईन आहे. हे पण आपण दाखवू शकतो. ती स्ट्रेट लाईन झाली म्हणजे ती डायमीटर आहे, ती डायमीटर झाली म्हणजे गुणिले रेडियस 2 उत्तर फिनिश. येतंय लक्षात. मग आपण तेच केलं. काय म्हणलंय इन फिगर O is the center of the circle. Line PT and line QR are two parallel tangents. जे दिलंय तेच खाली काढलंय. खाली काय लिहिलंय अँगल OPT प्लस OQR इज इक्वल टू किती आहे 180 डिग्री. आता हे टँजंट थेरम नुसार हा किती आहे 90. बरोबर. हा किती आहे 90. 90 आणि 90 किती झालेले 180. हा 180 झाला मेरे कलेजे को ठंडक पाहिजे. कसं काय की दोन्ही जर 180 येत असेल तर बाय इंटेरियर अँगल प्रॉपर्टी PQ इज अ स्ट्रेट लाईन. विषय संपला. PQ इज अ स्ट्रेट लाईन सेगमेंट. येते लक्षात. मग जर PQ स्ट्रेट असेल तर PQ काय झाली रे डायमीटर ऑफ ए सर्कल. आन्सर किती आलं तुमचं 9 सेंटीमीटर. सगळ्यात सोपं उत्तर आहे. जर बाकीकडे बघितलं मगाशी सांगितलं बोर्डाचं आन्सर असंच लिहायचं आहे. आउट ऑफ मार्क पडतात. उगाच निबंध लिहायचा नाही. ते काही मराठीचा पेपर नाही. जेवढे पानं जास्त तेवढे मार्क जास्त. जे गरजेचं आहे तेवढंच आलं पाहिजे. अशा प्रकारे आपण आजचं लेक्चर पूर्ण केलेलं आहे. टँजंट सेगमेंट थेरम आणि टँजंट थेरम वरच लक्षात ठेवा. हा युनिट हे जे चॅप्टर आहे हा 4 वेगवेगळ्या सेक्शन मध्ये डिवाइड केलेला आहे. असा 5 आहे पण मी 4 याच्यात केलेला आहे. ओके 4 पैकी पहिला सेक्शन आपला कंप्लीट झाला. काय बघितला पहिला जो सगळा सेक्शन आहे तो तुमचा डिपेंड आहे फक्त दोनच गोष्टींवरती. एक काय टँजंट थेरम, दुसरा कोणता आहे टँजंट सेगमेंट थेरम. या एक्झाम्पलचा व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. याच्याच नोट्स तुम्हाला हँड रिटन व्यवस्थित दिलेले आहे. त्याचा पण चांगला स्टडी करायचा आहे. घाबरायचं नाही. मी आहे तर वरत नाही. आलंय लक्षात. सो डोंट फिअर आय एम हिअर. लक्षात ठेवा. याचा अभ्यास व्यवस्थित चालू ठेवा. आणि महत्वाची गोष्ट जर तुम्हाला हा व्हिडिओ लक्षात आला असेल समजला असेल रणभूमी सिरीज तुमच्या लक्षात येत असेल भामट्यापणा करू नका. तुम्हालाही फायदा होऊ द्या बाकीच्यांनाही होऊ द्या. त्यांनाही शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. हसत राहा, खेळत राहा. पुन्हा एकदा भेटू दे का नव्या लेक्चर सिरीज सोबत. धन्यवाद.